हाय, नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर अगदी निवांत अशी आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आमचा सकाळचा चहा नाश्ता उरकून झालेला आहे, पण म्हटलं दुधाचे पॅकेट्स गरम करायचे राहिले होते, ते गरम करायला घेत होती. त्याच वेळेस एक गोष्ट माझ्या ध्यानात आली, म्हटलं तुमच्याशी पण शेअर करते. आपल्या सर्वांच्याच घरी हे असे प्लॅस्टिकचे पॅकेट्स येत असतात. तर जेव्हा आपण त्यांना डिस्पोज करतो ना, आपण त्यांना कोपऱ्यापासून कट केलेला तो जो छोटासा तुकडा असतो प्लॅस्टिकचा, तो आठवणीने ह्या पिशवीच्या आतमध्येच टाकायचा. कारण जेव्हा या पिशव्या रिसायकलिंगला जातात ना, तेव्हा हे छोटे छोटे तुकडे मिसआउट होतात, आपल्या कचऱ्यामध्ये, पर्यावरणामध्ये मिसळले जातात. आणि जेव्हा मुकी जनावरं कचऱ्यामध्ये त्यांचं अन्न शोधत असतात, तेव्हा हेच छोटे छोटे प्लॅस्टिकचे तुकडे त्यांच्या पोटात जातात आणि प्राणी दगावतात. तर आपल्या पर्यावरणासाठी ही एक छोटीशी गोष्ट आपण सर्वांनीच ध्यानात ठेवली पाहिजे आणि आठवणीने फॉलो पण केली पाहिजे. तुम्हाला जेवढं शक्य असेल ना, तेवढा सुका कचरा, म्हणजे जसं बिस्किटांचे पॅकेट्स झाले, त्यांचे रॅपर, चॉकलेटचे रॅपर, चिप्सचे पॅकेट, हे सगळे वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करा. मी पण अशा एका ब्राऊन बॅगमध्ये हा कचरा साठवून डिस्कार्ड करत असते. असो, तर सकाळचं सगळं आवरून एका कामासाठी आम्ही बाहेर निघालो होतो. रिक्षातून जाताना हे असं शूट करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि तिथून येताना अचानकच आमचा डीमार्टचा प्लॅन ठरला आणि त्या एरियामध्ये फिरत असताना मला हे दुकान दिसलं. म्हणतात ना, बायकांना जितकी भांडी असतील किचनमध्ये तेवढी कमीच असतात. नवऱ्याने भांडी खरेदीसाठी सक्त मनाई केलेली असतानासुद्धा मला काही मोह आवरला नाही आणि शेवटी मी तिथून एक छोटीशी बरणी खरेदी केलीच. जगातली सगळी सुखं एका साईडला आणि किचनसाठी भांडी खरेदी केलेल्याचं सुख एका साईडला. तिथून पुढे मग आम्ही डीमार्टमध्ये गेलो. तिकडे काही मी शूट केलं नाही. खरेदी मला काही करायची नव्हती, नुसतं फिरण्याच्या उद्देशानेच आम्ही तिथे गेलो होतो. थोडा टाईमपास करायचा होता म्हणून. आणि कोणाची मुलं आहेत जी डीमार्टला गेल्यावर पिझ्झा आणि पॉपकॉर्न घेतल्याशिवाय घरी येतात, ते जरा मला सांगा. असं पण आमचा लंच झाला नव्हता, त्यामुळे सगळ्यांसाठीच आम्ही पिझ्झा घेतला. छान घरी आलो, पिझ्झा एन्जॉय केला आणि मस्त आराम केला. संध्याकाळच्या जेवणाची काही गडबड नव्हती, साधासा बेत केला होता आणि अशा रीतीने आजचा दिवस अगदी सुखात आम्ही घालवला. चलो, पुन्हा भेटूया. बाय बाय.